सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय. आज मी जामखेड या ठिकाणी आलो होतो. माझ्या मित्राचा विवाह सोहळा होता, त्या ठिकाणी मी आलो होतो आणि त्याच्यानंतर माझ्या मनात आलं की आपण रामेश्वर या ठिकाणी जाऊन चौतडा या ठिकाणी जाऊन देवाचं दर्शन घ्यावं आणि तो धबधबा पाहावा कसा आहे तो. तर आपण आज रामेश्वर मंदिरात दर्शन आणि तो धबधबा पाहू. त्यापूर्वी आपण इथं पहा, मला एक मोठा घाट लागलेला आहे. हा एक मोठा घाट आहे. हा पहा, असा इथून स्टार्ट झालेला घाट आहे. असा येरळ घाट असा आहे. ते छोटे एक मंदिर आहे वरती, असाच घाट इकडे गेलेला आहे. आणि पहा, एक खोलकर दरी आहे इथं, आणि हा पहा इकडे दरी आहे खोल. तुम्हाला मी पुढे जाऊ शकत नाही, थोडं काटे आहे तिथं. आणि हा घाट आहे. तुम्ही गाड्या वाहतात, मोठ्या गाड्या येत आहेत. रोडचं काम पण चालू आहे. तर आपण काय करू, हळूहळू पुढे जाऊया आणि तुम्हाला मी ते मंदिर दाखवतो, रामेश्वर मंदिर आणि तो धबधबा. आता कसा आहे मला माहीत नाही, पण बघूया आणि आता थोडं पुढं जाऊया धबधब्याकडे, मंदिराकडे. तर चला माझ्याबरोबर सर्वांनी पुढं. आपण एकदा पोहोचलो चौतड्यामध्ये. रामेश्वर मंदिर या ठिकाणी आहे. तर आपण सर्व एक एक करून बघणार आहोत. आता या ठिकाणी भयंकर उन्हाळा आहे. या ठिकाणी पाण्याचा दुष्काळ असल्यामुळे आपल्याला तो धबधबा दिसणार नाही. पण तरी पण आज आपण जामखेडमध्ये आल्यामुळं, एक जवळच असल्यामुळं आपण बघायला आलेलो आहे ते क्षेत्र. नाहीतर उन्हाचा उद्देश काय नव्हता, हाय जवळ म्हणून आपण बघण्यासाठी आलेलो आहे. तर बघूया आपण रामेश्वर मंदिर आणि चौतडा धबधबा कसा दिसतो तो प्रत्यक्षात. तर चला पाहूया. सर्वात कठीण रस्ता दिसतो हा. खूपच अवघड रस्ता. आपण उतरत आहोत खाली हळूहळू. आमचा मित्र या खाली पटापटा उतरत आहे, पण त्याला नक्की कळन माघार येताना किती खतरनाक रस्ता आहे तो. जाताना काय वाटणार नाही, पण येताना खूपच ताण पडणार आहे. ही बघा अशी धडी आहे इथं, ही दगडाची धडी दिसते इथं. आम्ही हळूहळू खाली उतरत आहे आणि या पायऱ्या बघा तुम्ही, किती तीव्र पायऱ्या आहेत त्या. चढताना खूपच दम लागतोय वाटतं. आता आम्हाला येताना कळणार आहे नक्की विषय काय आहे तो. आता खाली उतरताना काही अडचण वाटत नाही. तर आम्ही आता हळूहळू उतरत आहे. खूप खोल दरी आहे ही, पहा मित्रांनो. पहा
किती खोल दरी आहे, भरपूर खोल आहे. आणि तो पहा त्या ठिकाणी धबधबा आहे मोठा. तिथून वरून जे तुम्हाला मध्ये तो गॅप दिसतोय समोरचा वरती यू आकारासारखा, तिथून धबधबा खाली येतो पावसाळ्यामध्ये. आता काय तर त्याला पाणी नाही, उन्हाळा असल्यामुळं पडत नाही. हे समोर पहा रामेश्वर मंदिर आहे. आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. तुम्हाला झूम करून दाखवतो इथून मी. अशा प्रकारचं ते मंदिर आहे. आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. आणि हे पहा हा रस्ता किती तीव्र. माझे मित्र बघा समोर तुम्हाला दिसत आहे त्या ठिकाणी एक छोटंसं मंदिर दिसतंय. एक पिंड आहे वाटतं, तिथून दिसत नाही. आता मी उतरत आहे, हळूहळू उतरतो. तर खूपच अवघड पायऱ्या आहेत. जवळजवळ 2-2 फुटांनी खाली उडी मारावं लागते. या 2-2 फुटांनी खाली उडी मारावं लागते तेव्हा ती पायरी सापडते. या खूपच खोल आहे बघा तुम्ही, एकदम तीव्र आहे. असं जणू भीती वाटते भरपूर, मनामध्ये धडकी भरायला लागली असला खड्डा बघून, रस्ता बघून. पहा मित्रांनो, आणि हे जे स्टील दिसते तुम्हाला भर उन्हामध्ये खूप तापलेलं आहे. हाताला चटका बसतोय पण तरी सहन करावं लागतोय, कारण खाली उतरताना खूपच भीती वाटत आहे आम्हाला. खूपच उड्या मारून टून उड्या मारूनच जावं लागते वाटतं इकडं रामेश्वर मंदिरामध्ये जाण्यासाठी. बघा आमचा मित्र किती खाली गेलेला आहे. एकदम पूर्ण खड्डा दिसतोय तो, असं वाटतं एखाद्या खड्ड्यात बसलेला आहे. खूपच लांबून दिसतोय, जसं काही 1-2 किलोमीटर लांब एवढा अंतर ह्याचं वाटत आहे. आणि पहा वरची दरी, वरची पहा एकदम धडी, जसं काय आबाळाला टेकलीच आहे. तिथूनच ती खाली येत आहे हळूहळू. पहा एकदम पाषाण दगड आहे. आणि हा मित्र खाली चाललेला आहे. तर बघा खूपच अगं माझे पाय दुखायला लागले आत्ताच. अजून तर निम्मा रस्ता हे क्रॉस नाही झाला. खूपच पाय दुखायला लागले आता. 2 भयानक रस्ता आहे, तीव्र उतराचा रस्ता. आणखी खाली बैठकी खूपच लांब अंतर आहे. तर आपण हळूहळू चालूया, बळबळ चालतो येतं पुढं. चला पहा किती भयानक रस्ता दिसतोय हा पुढं. हा तीव्र पायऱ्या उतरणार. हा थोडे जर हाईट कमी आली पायऱ्यांची. ही पहा खतरनाक पायऱ्या आहेत ह्या. बघा हे समोर तुम्हाला जे दिसतं आहे ते रामेश्वर मंदिर आहे. आणि ते शेजारी आहे जे आता तुम्ही पाणी बघितलं आहे ते पाणी, हे पाणी जे तुम्हाला दिसतंय ते धबधब्यातलं पाणी आहे. आणि हा समोर जो स्पॉट आहे जो मधला यू आकाराचा, तिथं खरा धबधबा खाली पडतो, कोसळतो. आणि हे पाणी असं वाहून खालच्या धबधब्याला जाते. हे बघा हिरवाशार निसर्ग आहे. आता उन्हाळ्यात एवढा हिरवागार दिसत नाही, पण जेव्हा तुम्ही पावसाळ्यामध्ये येता श्रावण महिन्यामध्ये तेव्हा ह्याचं खरंच सौंदर्य तुम्हाला दिसतं. हे पहा प्रवेश करतो. आणि समोरच मंदिर आहे. हा छान कळस आहे. आणि आजूबाजूचा प्रवेश अतिशय सुंदर आणि कलात्मक आहे. हे मंदिराच्या वरच्या भागातून तुम्हाला सर्व परिसराचं अतिशय मोहक आणि सुंदर सौंदर्य तुम्हाला दिसेल. हे पहा
परिसर देखना परिसर आपल्याला दिसत आहे. हे पहा डोंगर दऱ्या भरपूर प्रमाणात आहेत आणि हा पूर्ण नैसर्गिक आहे. हे समोर तुम्हाला जे दिसते ते व्ही आकारात तिथून आम्ही खाली उतरतो आणि हा पहा समोर धबधबा. आता तुम्हाला उन्हाळ्यामध्ये दिसणार नाही. उन्हाळ्यात पाणी कमी असल्यामुळे पाणी पाऊसच नाही तर धबधबाच नाही. तर आपण पुन्हा पत्तीच्या लागलेला आहोत. अतिशय कठीण. जेवढं खाली उतरणं सोपं होतं तेवढं पुन्हा वर जाणं अवघड आहे. पहा मित्रांनो किती दम लागलेला आहे आम्हाला. बोलता हे ना एवढाच उंच रस्ता आहे. खालनीवर यायचं म्हणजे खूपच त्रासदायक आहे. तरी पण आम्ही चढत आहे. बघा मित्रांनो वर चाललेलो आहे आम्ही. तुम्हाला दाखवतो. बघा मित्रांनो हा किती खालनीवर आलो आम्ही. एका दमामध्ये खूपच दम लागलेला आहे. मी तर धापा टाकत आहे. बघा बघा ते किती छान आणि एकदम छोटा मंदिर दिसत आहे. रामाचं मंदिर आहे. चला अजून थोडं राहिले. आपण अजून वर जायचं आपल्याला. ओके पहा व्हिडिओ पूर्णपणे माझा.